नमस्कार, मी मृणाल कुलकर्णी. चैतन्य स्पर्श हे पुस्तक वाचलं तेव्हापासून सचिन मधुकर परांजपे या व्यक्तीविषयी खरं तर या अवलियाविषयी खूप उत्सुकता होती. एका कार्यक्रमामध्ये आमची चुटपुटती भेट झालीही होती, पण पुस्तकाने ही उत्सुकता खूप वाढवली होती. आता त्यांच्याच ब्लिसफुल मोमेंट्स या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने त्यांना भेटण्याचा योग आला. चैतन्य स्पर्श या त्यांच्या अद्भुत अशा पुस्तकाचा हा इंग्रजी स्वैर अनुवाद. अध्यात्म, ध्यान साधना या सर्वसामान्य माणसांना कुतूहल वाटणाऱ्या पण तरीही या मार्गाविषयी शंका असणाऱ्या, भीती वाटणाऱ्या या विषयाला सचिनजींनी अत्यंत सोप्या शब्दात प्रवाहीपणे मांडलेला आहे. त्यांचे अनुभव या पुस्तकात वैयक्तिक राहिलेले नाहीत तर प्रत्येक वाचकाचे झालेले आहेत. हा माझा अनुभव आहे. हा वाचनानुभव समृद्ध करणारा आहे, तसाच मार्गदर्शक सुद्धा आहे. हा अनुभव परभाषिक वाचकांना सुद्धा मिळावा म्हणून त्रिधा यांनी इंग्रजीमध्ये स्वैर अनुवाद याचा केलेला आहे. तोही अनुवाद तितकाच रंजक संपन्न झालेला आहे. अगदी खरं सांगायचं तर मला स्वतःला हा विषय नित्याचा नाही, पण इथे असणारी वास्तवाची जोड, व्यावहारिक आणि प्रापंचिक आयुष्यात येणाऱ्या प्रसंगांना सामोरं जाताना अध्यात्म, ध्यान यांची होणारी मदत मला विशेषत्वाने भावली. हे पुस्तक माझ्या पुस्तकांच्या कपाटामध्ये खूप अव्वल क्रमांकावर आहे आणि ते तसंच राहील. त्याच्याबरोबरच ब्लिसफुल मोमेंट्स सुद्धा. चैतन्य स्पर्श हे जगातल्या अनेक मराठी भाषिक वाचकांना अतिशय आवडलेलं पुस्तक आहे. ब्लिसफुल मोमेंट्सना सुद्धा मी शुभेच्छा देते. माझी खात्री आहे त्यांचे अनुभव हे जगभरात पोहोचतील आणि त्याची पोचपावती त्यांना सतत येत राहील. सचिन मधुकर परांजपे यांना त्यांच्या पुढच्या प्रवासासाठी खूप 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 शुभेच्छा आणि हा स्नेह असाच निरंतर राहो ही ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद.